खूप दिवसानंतर मी आज माझ्या माहेरी चालले होते, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल व्लॉग. तर बघूयात, चला. हे काकी वगैरे, माझी बहीण वगैरे सगळे शॉक झाले आम्हाला बघून. तर त्यांची रिॲक्शन तर मला घेता नाही आली, पण माझी छोटी बहीण आता स्कूलमध्ये गेली, तिची रिॲक्शन मी नक्कीच घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही तिची स्कूल आहे, तुम्ही बघू शकता. कॉन्व्हेंट स्कूल आहे तिची ही. तर ती आल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवते तिची रिॲक्शन. ती मला बघून खूप शॉक होणार आहे. आणि तर तुम्ही बघू शकता, ही आहे माझी फेवरेट वाली बहीण. आणि आम्ही खूप म्हणजे खूप जास्त प्रेम करतो एकमेकांवर. आणि माझी छोटी छोटी बहीण आहे, त्यानंतर अजून एक छोटी बहीण आहे. तर ती आली तर तुम्हाला अजून मजा करायला भेटेल. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. खूप आवर्जून रिक्वेस्ट आहे तुम्हाला ही. कोण आलंय? माझं नाव आहे आरवी. मी आले स्कूलवरनं. एवढे दात पडलेत आमचे. दाखव की सर्वांना. माझी दीदी कशी आहे माझी ढोलकी? आणि माझी मम्मी आहे. आणि हा माझा दादा आहे. आणि हे माझे दाजी आहेत. दाजी. आणि ही दाजी काय म्हणतात तुला? तुला काय म्हणतात दाजी म्हणतात? सांग ना त्यांना. मेहुणी साहेब. सांग त्यांना. दाजी मला मेहुणी साहेब म्हणतात. पप्पा कुठे आहेत तुझे? माझे पप्पा ऑफिसला गेले ते. तिथं बसून तिथं दाजींजवळ जाऊन. माझे पप्पा ऑफिसला गेले ते. आणि तुम्ही मला ओळखता का? माझं नाव आरवी आहे. माझा दात वाकडा आहे. माझा दादा खूप मजाकी आहे. दात दाखव की तुझा. माझे दात पडले ते बघा कसे बसले मेहुणी आणि जीजू. मोठ्या डिस्कशन बोला नंतर, काहीतरी. खूप मोठ्या डिस्कशन नंतर बसले आहेत. काहीतरी बोला दोघांनी पण. आले कपडे चेंज करून. आता मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवणार आहे. ओके, पॅन्ट आणि टॉपचं कॉस्ट वगैरे This is my mother, this is my father. अरे खरंच ते बोलते. तू काय काय केलं स्कूलमध्ये? आज मी स्कूलमध्ये अभ्यास केला. आणि आज आमचा पीटी पिरियड होता, तर त्यामुळे पण आम्ही खूप खेळलो. आणि मग तुला सरप्राईज कसा वाटला हे दोघं आलेला? मला खूप मस्त वाटले. असं हे माझं आउटफिट आहे. बघू शकता आउटफिट. ओके, तुझं नाव सांग आता. माझं नाव आहे आरवी. आरवी रणपिसे माझं नाव. ओके, तर तू काय सांगशील माझ्या यूट्यूब फॅमिलीला? हे माझं स्कूल आहे. ओके, व्हॉट इज युअर स्कूल नेम? My school name is Madi Vanias Convent High School. ओके, आणि कुठे आहे तुझं हे स्कूल? हे स्कूल पिंपले गुरव मध्ये आहे. ओके, तर बघू शकता माझ्या माहेरी आली आहे मी. आणि ह्या स्कूलमध्ये फक्त नर्सरी टू फर्स्ट नाही LKG. आणि आता तू कुठल्या स्टँडर्डमध्ये आहेस? आता मी 3rd स्टँडर्ड मध्ये. ओके, पण तुझी आत्ता स्कूल ही होती, हो आत्ता ही वाली आहे तुझी स्कूल, बरोबर? हो येस. ही वाली. ही वाली खूप मोठी स्कूल आहे. मी ह्याच्यात कन्फ्यूज होऊन जाते त्या स्कूलमध्ये कुठं जायचं आणि कुठं नाही. ओके ओके, तू आज टिफिनला काय नेलेलंस? आज मी टिफिनला नेतो भाजी, मेथीची भाजी आणि चपाती आणि पॉपकॉर्न, चीज पॉपकॉर्न. तर तुझा आज स्कूल डे कसा होता? माझा स्कूल डे खूप चांगला गेला. छान गेला. हा, तू काय केलं आज स्कूलमध्ये? आज स्कूलमध्ये माझा पीटी पिरियड होता, तर आम्ही तिथे खूप गेम्स खेळलो, खूप मज्जा केली. तिथे आम्ही खूप
खूप मज्जा केली. आम्हाला आमचं ग्राउंड पण एवढं मोठं आहे, आम्ही तिथं जॉगिंग करू शकतो. हा, आणि आमच्याकडे आता 3 ग्राउंड्स आहेत. ओके. ही आरोही दिदी आणि ते दर्शन दाजी आहेत. हा माझा दादा आहे, ही माझी मम्मी आहे, ही माझी दीदी आहे, ही माझी आई आहे, ही माझी आत्या आहे, आणि हे सगळे माझी फॅमिली आहे. हे माझी फॅमिली आहे. आणि माझे पप्पा ऑफिसला गेले तर ते आता रात्री येणार. 7 o'clockला अनार. येणार. तू तुझं ते टॉय दाखव ना त्यांना. आणि ह्यो माझा एक टॉय आहे. जेव्हा मी हॅप्पी असते तेव्हा मी हे ठेवणार, जेव्हा मी सॅड असते तेव्हा मी हे ठेवते. म्हणजे सगळ्यांना कळायला मी सॅड आहे, मी हॅप्पी आहे. आता तू काय आहेस? आता मी हॅप्पी आहे. का ग? कारण की माझी दर्शन आली आणि दीदी आली दीदी आहे. नाही कळलं. पहिले दाजी आले ते. आता दाजी आहेत का फेवरेट तुझे? अगं दोन्ही नाही, घेतलं ना. पण मी तुझी दीदी आहे ना, आधी दाजी नंतर नाहीत ना. ठीक आहे. मग ही माझी आरोही दीदी आणि ते आहे दर्शन दाजी आहे. आता लावते. ओके, तर वेट करा आता आमची आरवी. तू म्हणते तर ही माझी छोटीवाली सिस्टर आहे, बघू शकता. आणि मला डान्स खूप मस्त येतो. आता आरवी आपल्याला डान्स करून दाखवणार आहे. हा. हाय गाईज, तर आता माझी दीदी आली आहे, तर मी आता तिला माझा डान्स दाखवणार. आणि माझ्या जीजूला पण डान्स बघायचा, तर मी त्याला पण दाखवणार माझा डान्स. तुम्ही पण सांगा कसं झालंय. कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कमेंट्स मध्ये नक्की सांगा कसं झालंय. सीबी के फॅन आहे. नाही डरते. इसीसे नहीं डरते. सगळे थांबलेत आरवीचे डान्स बघण्यात. आता आरवी आमची डान्स करणार आहे. पाऊस येतो ना तेव्हा रेनबो येतो. पाऊस उन्हामध्ये येतो तेव्हा रेनबो येतो. खरंच नाही. आता मी तुम्हाला सांगते माझ्याकडे कोणते कोणते प्लांट्स आहेत. हे आहे तुलसी लिव. हा, तुलसी लीफ. आणि आता हे आहे पुदिना. पुदिना. हे आहे मी सांगते सगळं. हे आहे कोडपड. ॲलोवेरा. ॲलोवेरा. आणि हे आहे काय? व्हॉट इज इट. हे तर मला पण नाही माहिती. ओके, नेक्स्ट. हे कांदा पाते ना? चहामध्ये टाकते. नाही, चहामध्ये कांदा नाही. पाते. कांदा पाते ही. ओके, व्हॉट एव्हर. करी लिव्स. करी लिव्स. हे कधी लिव्स आहेत. आणि हे प्लांट्स आय थिंक सो हात लावल्यावर असे फुगतात. नाही, क्लोज होत आहेत ते. क्लोज होतात. बघ ना, हात लावल्यावर ते क्लोज होत आहेत आपोआप. नाही. यो आहे. हाय गाईज, यो आहे आमचा सनसेट. तर असा व्ह्यू आहे गॅलरी मधून. खूप सुंदर छान ग्रीनरी बघू शकता. तिघं कसे गप्पा मारतायत. हा माझा छोटा भाऊ आहे.
ही छोटी बहीण, ही पण छोटी बहीण आणि ह्यांना तर तुम्ही ओळखताच. काही झोका माझी मम्मी कशी लपून बसली आहे इथं. माझी मम्मी खूप लाजती कॅमेरावरनं. आणि ही आहे माझी आई, ती पण इथं बसली आहे. आणि ही माझी मम्मी इथं लपून बसली आहे. हिला नाही काढायची आहे व्हिडिओ तरी पण म्हणतीये. तुझं आमच्या दोघांमध्ये कोण फेवरेट? ओके, दीदी आणि दादामध्ये कोण कोण तुझं फेवरेट आहे? कोण लाड करतं? कोण लाड करतं? कोण मारत नाही? दादाच करतो जास्त लाड. अरे रे, दादाची लाडकी. ही मला मारते, ही मला कधी कधी करते. कधी कधी. हा, कधी कधी मूडवर डिपेंड. दादा मला लाड करतो, पण ही मला मारते. मला ये फोन उघडून द्यायला. जुने सांगितलं होती का? Guys, हे आहे माझे फिश. याचं नाव आहे पिंकी. ना पुण्यातलं फक्त इथपर्यंत यायला रोडच माहिती. बाकी कुठलाच रोड माहिती नाही. कुठलाच रोड. ज्या रोडला नाही लागती. 3-4 वेळा गेलो, तो रोड सुद्धा त्याला माहिती. आता सॅड झाले. जाऊ का मी? नको. का? बोल लवकर. जिजूंना सांग. जीजू, थांबा, आता मी काय लावते. जायचं आम्हाला त्या कामधंद्याला जायचं नव्हतं. सुट्टी आहे ना, मला उद्या सुट्टी. सांग ना मी तुला सुट्टी आहे. मला उद्या सुट्टी आहे. पहिला राहू दे इथं. दीदीला हा. दीदीला विचारलं थांबते का? दीदी, तू इथं थांबती का? पण जिजू असेच बोलतात ग. पण त्यांना डब्बा कोण देणार? तू देणार का? इथं पाठवू? कसं? कसं पाठवायचं? कॅब ड्रायव्हर. कॅब ड्रायव्हरला म्हणायचं इथं इथं चल हे बाळा पाऊस येतो. चला, बाय कर सगळ्यांना. बाय. जीवर आलं तिच्या. बाय. चाललोय आता आम्ही. भाऊ सोडवायला येतोय. बाय आरवी. बाय. जाऊ पण दीदीला. चल चल काकी. हो हो ये. हा, ये पण. सोडवायला येते. निघालोय आता आम्ही. बघू शकता माझे भाऊ बहीण आम्हाला सोडवायला आले पार्किंग मध्ये. परत या. गाईजला घेऊन या. गाईजला घेऊन. माझा भाऊ खूप लाजतो तर तुम्ही बघू शकता. काय दिलंय? काय दिलंय? मम्माने दिलं हा. काय? कोथिंबीर वडी. मम्मासाठी दिली. दिलंय ग. हे दर्शन दाजी आणि आरोही दीदीसाठी. ओके. ठेव दे, जिजूंकडे दे. थँक्यू. वेलकम. बाय कर आता, बाय कर. बाय. बाय. आता आम्ही चॅनलवर ओव्हरटेक करतोय आम्ही आता. बाय करा, बाय. मागणं गाडी आली आहे. यार मी इकडे ती गाडी काय सोडा. बाय बघ ना दादा. बाय आणि गाडीमध्ये बाय. बाय. चला. ह्यांना सगळ्यांना बाय बोलल्यानंतर थोड्याच अंतरावरती माझी बेस्ट फ्रेंड राहते तर आम्ही तिच्या घरी गेलो होतो तिच्या बेबीला भेटायला. तर तुम्ही बघू शकता तिचं क्यूट बेबी. कुठं आलंय तू? कोणाकडे गेलाय? हा, बोल काहीतरी. तू झोपला होता? झोपला होता तू? अजून कळेल नाही आलं. कोण आलंय? कोण आहेत ते? कोण आहे? बघ काय माझ्याकडं. वा वा. काय ते बोल तू काहीतरी. काय बोल. काय काय सांग माय बेस्ट फ्रेंड अँड हर हजबंड. काय सांग आणि हे त्यांचं क्यूट वालं बेबी म्हणजे माझा मुलगा.
हे दे त्याला ज्यूस दे. हाय का? काय सांग मला पप्पी देणार? पप्पी देणार मला? काय काय सांग ना काय पिल्लू काय आहे? काय आहे? पितो तू सकाळी काय पितो सांग सांग ना बघ्या करतोय? काय करतो तू? काय पितो काय सांग काय काय दाखव, दाखव. दाखव काय आहे? ज्यूस. ज्यूस आहे ना? दाखव. काय पितोय तू? ज्यूस. मम्मा कुठे आहे तुझी? दाखव, मम्मा दाखव. मम्मा कुठे आहे? भूक गेली चालले मी बाय जाऊ झिंजीचं नाव आहे सारखे दिसते पिल्लू फ्लाइंग किस दे, सेम फ्लाइंग किस दे. फोटो आहे का? प्लास्टिकचा स्ट्रॉप आहे हे कसं रे कागद तोंडात जातोय चावून चावून. पिल्लू पिल्लू चल फिरायला. संपलेलं ना? दाखव काय पितोय, काय पितोय दाखव. ज्यूस. अरे किती गोड बोलतोय. हाय कर, हाय बोल, हाय कोण आहे भाभी ती हाय बोल. तू बोल, बोल बोल ना बोल तू, हाय बोल. ज्यूस दे मला. हा बोल आता, हाय बोल, हाय. अरे ignore. चिडला चिडला. तिकडे दिस ना हे घे, हा घे. घे ना चेंबरचा स्ट्रॉप मला समोर आहे समोर असे तिकडे गेल्यानंतर माझ्या नवऱ्याच्या आणि तिच्या नवऱ्याचं एवढ्या गप्पा चाललेल्या आणि आम्हाला पण दिसला त्यांच्या होता. हॉररवरच आम्हाला पण टॉपिक दिसलेला. चालला होता, म्हणजे हॉरर स्टोरीज कोकणातल्या, तामिनी घाटामधल्या. मी सांगितलं तर नाही तुम्ही रिॲक्शन बघू शकता यांच्या सगळ्यांच्या. नॉर्मल आणि नंतर ना मला खूप सकाळी म्हणजे सांगतोय अंगावर काटा येत होता ह्या स्टोरी ऐकून. गावरान ससा असतो. हा गावरान ससा. म्हणजे इथं गावाकडनं आम्ही पाठ निघालो, 4:30ला निघालो आणि तेव्हा अंदाजच असतो 4ला पाठ निघलं तरी. आणि ससा आहे ना बाजूला जाईनच नाही, फक्त उजाडातच पळतो उड्या आमच्यासोबत. मारतोय गाडी समोरच. म्हणजे एवढा चान्स होता, आम्ही व्हिडिओ पण काढला असता. मग हिला मी नाही का फार दुसऱ्या दिवशी सांगितलं ससा का पळतो पुढं, कारण तो चकवू देतो माणसाला. दाखवतो माणसा ते जे नंतर फास्ट तिथे ना असं दिसला मला दिसते बरं का लांबनं. हा. आमचा भाऊ शेजारी बसलाय, मावस भाऊ, आणि मला आमचा मित्र बसलाय आणि बघतोय बरं का त्याच्याकडे. तू बघते माझ्याकडे चमकते आणि मी काय म्हणलं आता तामिनी आता थांबत नसतोय आपण, गाडी चढ आता मोसम सोडू शकत नाही मी गाडीचा. नंतर पुढे मला बघितलं बसलं माझं ते दिवस कळलंच नाही, ते डायरेक्ट असं घुसलं डायरेक्ट गाडीमध्ये. आता गाडीमध्ये घुसलं तर जसं घुसलं का आणि रस्त्याच्या मध्ये पट्टे असते माहिती हा, ते बरोबर. वाजतात माहिती गाडीच्या हा. टायर चक 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 वाजतात लाईटीचं. लाईटीच्या. हा. पण ते लाईटीच्या नसते तिथे, ते जर्मनचे असते. हा. आणि ते त्याच्यावर गाडी हे आणि मी तेवढी हुकवली मी गाडीचा आगे हँडब्रेक वाढला. बापरे. स्टॉप डायरेक्ट. स्टॉप. आमचा माणूस भाऊ माझ्याकडे बघतोय, आमचा मागचा मागं बसला मित्र, तो म्हणता आई काय का असेल मेलं गेलं मरू दे म्हणला, तू उतरू नको म्हणला. आणि मी उतरलो आणि मला मी उतरलो डायरेक्ट, टॉर्च लावला डायरेक्ट. हा का? मला वाटलं आई गं. म्हणलं काय झालं बाबा नाही का, मला काय वाटलं पण अवस्था आला आणि पाहिजे. तुम्हाला भीती नाही वाटत का अशी आवाज भूताची? पार्क मध्ये काय झालं नाही हा, का? आवाज भीती आला नाही पाहिजे. वाटत? परत अहो जागी हँडब्रेक मारला मी घाटात चढाव, मागं गाडी नाही पुढं गाडी नाही, थांबलं उतरलं टॉर्च लावला, खाली बघितलं वर बघितलं टायर बघितले, टायरला पुढं काही लागलं थोडं खाली उतरलो, गाडी तिकडे मी इकडं येऊ तिकडे खिडकीतनं आवाज देतो ना काही चल चल जाऊ दे बरोबर म्हणलं चल नको म्हणलं चल लवकर तू यायला झालाय का म्हणलं चल. पण तिथनं जसं गेलं ना तिथनं आम्ही गेलो पण जास्त गेल्यावरती मला आहे ना एवढा डोकं झाला ना माझं म्हणजे थांबलो थांबायचंच नाही. आता आम्ही घाट बाबा लय फेमस आहे त्यासाठी. नाही ते आता मध्ये आमचे मित्र आहे, आता तो रात्रीचा लग्न झालं महाबळेश्वर नवरा गेले कुठं मोबाईल बघितलं स्टेज पिल्लू? 10-15 नवीन लग्न ए पिल्लू. लग्न झालेलं. हा. तो सांगत होता अक्षरशः सौरभचा माझा आमचे पोर आहे ना अख्खं रात्री येतो, रात्री साईटीला कामाला आहे मगरपट्ट्याला, रात्री लोक इथे येतो त्याचं काम पण येतो. आल्यानंतर म्हणलं अरे असं आजारी होतो झालं ते झालं म्हणलं प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय झालं म्हणलं ते महाबळेश्वरला हॉटेल बुक केलं मोबाईल नाही घेऊन आणि बुक केलं त्याला भारी होतं म्हणला. तिथं गेलो आणि म्हणलं मी तसं गेलो ना म्हणला जाऊ गाडी पार्क केली तेव्हापासून माझं डोकं जड झालं म्हणलं, निगेटिव्ह वाईब यायला लागली. हा पण आपण काही लक्ष दिलं नाही म्हणलं जाऊ दे म्हणलं बुक केले
त्यांनी घेतलं. रात्री बॉनफायर बसले ते, बाकीचे पण फॅमिली वगैरे होते म्हणला. ती लोक पण बसली म्हणला भाऊ, पण ती लोक बसली पण ती लोक गेली निघून, पिले पिले ते गेले निघून नाही का. आम्ही आमचा बसलो म्हणला, आणि म्हणलं मी बसलो ना असं, अशी स्पीड काढली म्हणलं, स्पीड म्हणलं मला आहे ना म्हणला, असं घर होतं म्हणला, घराच्या आजूबाजूला अख्खा डोंगर परिसर होता मोठा. आणि असा घुमरांचा आवाज आहे ना, तिकडनं तिकडं तिकडे आवाज फिरत होता. फिरत होता. आणि त्याच्या बायकोला नव्हतं येत त्यालाच येत होतं. सांगतोय काय का ना, माझ्या अंगावरच काटा आला. बायकोला येत नव्हता. ती होती ती शुभंगी बायको, तिला येत नव्हता. आणि तो म्हणला मला यायचं, मी काय एवढं लक्ष नाही, जाऊ दे मला एवढा काही विषय नाही का. तर ते झालं म्हणला, ठीक आहे म्हणला. ते पण आम्ही गेलो म्हणला, रूम मध्ये गेलो, झोपलो म्हणला. म्हणला बाथरूमचं दार आहे ना म्हणला, वाजून किती जोरात वाजलं पाहिजे, बापरे. किती जोरात वाजलं पाहिजे बरोबर. वाजलं. एक लिमिट असते. अक्षरशः म्हणलाय ना, कोणतरी असं उचलून आपटतंय म्हणला, हा, दार आपडते म्हणजे असं डायरेक्ट. आणि वरती ना म्हणला तो आवाज असं तिथे पण झाला ना, मी असं वर बघितलं ना, तुम्हाला ते वरती कोपऱ्याच्या बाजूला आवाज यायचा, मग इकडे खिडकीच्या बाजूला आवाज यायचा त्याला. मग तो त्यांनी काय म्हणला आईला, मग त्यांनी गेला उठवलं, तिला म्हणलं आवाज आहे का, ती म्हणजे नाही येते. आणि ठीक आहे जाऊ दे म्हणलं. हा झोपला, आणि अजून एक तास भरत हा झोपायला लागला तर ती उठली. आता त्याला आवाज बंद झाला, तिला यायला लागला. दोघं होते का ते? दोघंच. नवीन लग्न झाले, कशाला जायचं. दोघच गेलेले. तिला आवाज यायला लागला. काही निघताना पण अक्षरशः त्याचे पाय आहेत ना असे झाडण्याने झालते, ते जाऊ नको म्हणून. अरे बापरे. म्हणजे आला घरी आजारीच पडला गावतो पोराला. आणि तुला सांगू का, अशा ठिकाणी ना ह्याला स्वस्त पण भेटतात, लोक जातात. लोकांना वाटतं स्वस्त आहे, चांगली प्रॉपर्टी आहे, आपण पण महाबळेश्वरला एकदा गेलतो बघ, खाली एकदम खाली ते उंदर बिंद्र आवाज होता आपला, आठवते का. ते एवढी उंदरं घाण होती. रूम होती ना ती, मी याला नको बाबा इथं, मला भीती वाटली. आपण वरची रूम घेऊ, मला वरती रूम. चाललो आता आम्ही. मला तर खूप भीती वाटते. बाईक लय डेंजर आहे, सोडत नाही. सोडत नाही. बाय पिल्लू. पिल्लू ए बाय. बाय कर. बाय. वैशू माऊला हाय कर. वैशू माऊला. वैशू माऊला बोल बघ कोण आलंय. सावीला हाय कर. सावी हाय. बेबी क्यूट वाला हाय कर. हाय कर बाबा. तर आम्ही आमच्या एका फ्रेंडला मिस करतोय. तिचं नाव आहे वैशू. वैशू बघ आम्ही दोघी भेटलोय आणि तू बस घरातच. पिल्लू हाय कर सावीला. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या दीदी आणि जीजूच्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला नका विसरू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.